असं वाटायचं की क्रिस्पी कॉर्न हे फक्त आपण बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये खातो तिथेच खूप छान बनतात, घरी अशी बनवूच शकत नाही. पण मी क्रिस्पी कॉर्नची रेसिपी घरामध्ये ट्राय केली तर खूपच छान झाली आणि सर्वांना एवढी आवडली की तेव्हापासून घरातील सर्वजण मला बाजारामध्ये मक्याचे कणस विकायला आले की क्रिस्पी कॉर्नची रेसिपी वारंवार करायला लावतात. एवढ्या भन्नाट चवीचे क्रिस्पी कॉर्न बनून तयार होतात हे. उखळत्या पाण्यामध्ये हे मकादाना आहेत, कॉर्न आहेत, हे ओले कॉर्न आहेत. हे सर्व असे टाकून घ्यायचे अगदी उखळत्या पाण्यामध्ये. उखळताना मीठ टाकून घ्यायचं. 5 मिनिट ओले कॉर्न असे शिजून घेतले आणि याचा रंगही बघा थोडासा असा बदलतो, असा डार्क पिवळा रंग आलेला याला. आता यामधील सर्व पाणी असं निथळून घ्यायचंय आपल्याला. उकडलेले कॉर्न चांगले असे गार झाल्यानंतर त्यामध्ये कॉर्न पावडर टाकून घ्यायची, थोडीशी टाकायची. थोडी थोडी कॉर्न पावडर टाकायची आणि सर्व बाजूने अशा पद्धतीने ती अशी सर्व बाजूने अशी लागली पाहिजे कॉर्न पावडर. मग परत अशी लागल्यानंतर परत थोडीशी कॉर्न पावडर टाकायची आणि परत अशा पद्धतीने सर्व बाजूला अशी लावून घ्यायची कॉर्न पावडर. थोडी थोडी 2 ते 3 वेळेस कॉर्न पावडर लावून घ्यायची आणि फिरवत राहायचं. 3 ते 4 वेळेस कॉर्न पावडर या कॉर्नला लावून घेतली आणि अशी चांगल्या सर्व बाजूला कॉर्न पावडर लागल्यानंतर आपल्याला अशीच एक 5 मिनिट ठेवायची मुरायसाठी कॉर्न पावडर आणि हे कॉर्न. अगदी कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आणि कॉर्न असे टाकून घ्यायचे. बघा कॉर्न असे आपल्याला फ्राय करता करता अगदी तेलाच्या वर आल्यानंतरच आपल्याला कॉर्न असे बाजूला काढून घ्यायचे आहेत. थोडंसं आधी तेल टाकून घ्यायचं, आलं टाकून घ्यायचं, लहसूनचे तुकडे असे केलेले बारीक केलेले लहसूनचे तुकडे टाकायचे, बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा, कढीपत्ता टाकायचा, शिमला मिर्च टाकून घ्यायची अशी बारीक चिरलेली आणि 1 मिनिट असंच हे सर्व साहित्य असं फिरून घ्यायचं आपल्याला. मध्ये मसाले टाकून घ्यायचे, तिखट टाकून घ्यायचं, धनेकूट टाकून घ्यायचं, 1 चम्मच चाट मसाला टाकायचा, हळद टाकून घ्यायची, आपण फ्राय केलेले कॉर्न आहेत ते टाकून घ्यायचे आणि सर्व मसाले असे चांगल्या पद्धतीने फिरून घ्यायचे. सर मीठ टाकून घ्यायचं. पिठी साखर आहे, पिठी साखर अशी बारीक करून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची. क्रिस्पी कॉर्न जेव्हा तुम्ही खायला घ्याल त्यावेळेस तुम्ही यावर लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि खायचे. त्यामुळे याला आंबट, गोड, तिखट अशी वेगळ्याच चवीचे क्रिस्पी कॉर्न तयार होतात. असे हॉटेलमध्ये सुद्धा मिळतील नाही एवढे असे भन्नाट चवीचे क्रिस्पी कॉर्न तयार होतात हे. अगदी बाजारापेक्षाही भन्नाट चवीचे असे क्रिस्पी कॉर्न घरच्या घरीच बनून तयार होतात. माझी क्रिस्पी कॉर्नची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.